पंतप्रधान मोदी आजपासून 12 राज्यांच्या दौऱ्यावर आहेत। 10 दिवसात ते 12 राज्यांचा दौरा करणार आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा हा सर्वात मोठा मॅरेथॉन दौरा मानला जातोय, ज्याची सुरुवात तेलंगणा आणि तमिळनाडूपासून होते। दोन्ही राज्यात पंतप्रधान मोदी हजारो कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि शिलान्यास करतील। आदित्य ठाकरे आज एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत। नवी मुंबईतील सीवूड्स, तुर्भे, घणसोली आणि ऐरोली अशा 4 ठिकाणी ते सभा घेणार आहेत। खासदार नवनीत राणा आज नागपुरात भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। यावर नवनीत राणा आधी हिरवा निळा झेंडा घेऊन लढत होत्या, आता त्या भगवा झेंडा घेऊन फिरतात, अशी खोचक टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। तसंच भाजपला लहान पक्ष संपवायचे, राणांचा युवा स्वाभिमान पक्ष भाजप संपवणार असंही ते म्हणाले। आजपासून मनोज जरांगेंच्या मराठा अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कोरोनाचा पुढचा टप्पा सुरू होतोय, नेत्यांना गावबंदी करा असे आदेश त्यांनी दिलेत। त्यामुळे अनेक गावांमध्ये आज मराठा आंदोलक पुढाऱ्यांना गावबंदी करू शकतात। काल तिथे विनंती त्यांची मुलाखत ऐकली बोलले। समृद्धी महामार्गाच्या 3ऱ्या टप्प्याचं लोकार्पण आज होणार आहे। सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण होईल। 6 मार्चला देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीला येण्याचं आवाहन शेतकरी संघटनांनी केलंय। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं शेतकरी नेत्यांनी म्हटलंय। 10 मार्चला शेतकरी नेते रेल रोको करणार आहेत। दुसरीकडे शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे।